आज आपण पुणे या ठिकाणी सगळ्या चौकामध्ये आपल्या पुणे या ठिकाणी सर्वप्रथम सारथी महाराष्ट्र न्यूजमध्ये लाखो प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आज आपण या ठिकाणी माननीय नाना बस्के यांची आपण या ठिकाणी ते मुलाखत या ठिकाणी आपण घेणार आहोत. परंतु सर्वप्रथम त्यांना या ठिकाणी परिचय करून देतो. नाना बस्के वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष असून त्यांच्या या ठिकाणी समाज कार्याचा थोडक्यात आपण या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त सर्वप्रथम मी त्यांचं या ठिकाणी सारथी महाराष्ट्र न्यूजचं मी स्वागत करतो. नमस्कार. मी सर्वप्रथम बस्के सरांना असं विनंती करतो की त्यांनी आपला या ठिकाणी थोडक्यात परिचय करून द्यावा. सर्वांना मित्रपूर्व जय भीम. मी नारायण गोविंद बस्के, राहणार नागापूर, तालुका परळी, जिल्हा बीड इथे राहतो. स्थायिक सध्या मी पिंपरी चिंचवड, साने चौक, भीमशक्तीनगर या ठिकाणी राहतो. जय भीम. सर, आपण मला सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला असं पहिला प्रश्न करतो की सेवा करत असताना तुमचा जीवन संघर्ष कसा राहिला? सर, 1991मध्ये ज्यावेळेस आहे ना छोट्याशा गावात होतो मी, इंदपाडी तालुका परळी या छोट्याशा गावामध्ये होतो आणि 29 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ठरली गेली आणि ती पहिली जयंती होती. त्या जयंतीमध्ये आम्ही पोरापानं सर्वांना म्हणतात वयस्कर माणसांनी घरादारांनी सगळ्यांना जयंती साजरी करायचं ठरवलं. पण 5:30 ते 6च्या दरम्यानमध्ये ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली, त्या टायमाला गावकुंडानं बाबासाहेबांच्या प्रतिमेला महाराचं मुळं आलं म्हणून दगडफेक केली आणि दगडफेक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी समाजावर हल्ला केला जातीवादी गावगुंडाने आणि त्याच ठिकाणी ती मिरवणूक आम्ही ठेवून पोलीस चौकीला जाऊन FR वगैरे नोंदवलं. साधारण ही घटना केव्हाची असेल? हे 1991ची सर. सध्या आपण या ठिकाणी म्हातारी कामगाराच्या आपण नेते आहात, आपण त्याचे उपाध्यक्ष आहात. परंतु या ज्या कामगारी म्हातारी समाजाचा विषय आपण कशा प्रकारे त्यांच्या कामे आपण या ठिकाणी येतात आणि त्यांच्याविषयी तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवतात याविषयी ज्यावेळी कामगार नाक्यावरती जे लोकल कामगार असतात याच्यावर जर कुठं अन्याय अत्याचार झाला असेल तर त्याला आपण न्याय देण्याचं काम करतात. व महापुरुषाच्या जयंती असतात त्या टायमाला आम्ही स्वतःच्या आरोग्य शिबिर असे मोठमोठे उपक्रम घेऊन साजरे करतात. आणि वंचित बहुजन माताडी मी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष आहे. आता मी तुम्हाला एक या ठिकाणी थोडक्यात एक छोटा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारणार आहे. सध्या महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा विधेयक कायदा हा कायदा या ठिकाणी सहमत केलेला आहे. परंतु या कायद्यामुळे जनजागृती तुम्ही समाजामध्ये कशा प्रकारे करणार आहेत आणि तुमची तुमची भूमिका काय असणार आहे? सर, जनसुरक्षा कायदा हा मनूचा कायदा आहे आणि ह्या कायद्यामुळं ज्या की सामाजिक संघटना संस्था असतात किंवा जे असेल हे तुम्हाला जाणीवपूर्वक तुमच्यावर लादण्यात आलेलं आहे. तुमचे जे अधिकार आहे संविधानिक ते आहे काढून घेण्याचं ही षडयंत्र आहे आणि या षडयंत्रामुळं आज समाजाला जर घातक सर्वात असेल तर जनसुरक्षा कायदा आहे. या ठिकाणी तुम्ही समाजामध्ये कशा प्रकारे तुम्ही जागृती या ठिकाणी करणार आहात? शाहू फुले आंबेडकर चळवळीला जे मानतात आणि त्यांचं समर्थन करतात अशा सर्व बहुजनांनी जनरेटा करून प्रत्येक ठिकाणी आंदोलने करून या जनरेटरच्या माध्यमातून शासनाला जॉब विचारावं. या माध्यमातून जेवढा जनरेटा होईल त्या रेटेत सरकार जागृत होईल, हा कायदा रद्द करील. या ठिकाणी सारथी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले म्हातारी संघाचे उपाध्यक्ष नाना बस्के यांनी या ठिकाणी येऊन आपल्या सारथी महाराष्ट्र न्यूजला
मुलाखत दिली त्याबद्दल मी त्यांचं आभारी आणि जय भीम, नमो